हात का गाठे हात का जाऊ राहिले सारे वास येऊ राहिला. हा तुला त्याची मूठ कुठून आणली हो? जाऊ राहिले हो ते वास येऊ राहिला ना करपट करपट. हाय सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी चालू आहे आमच्या आईचा हुया भाजणं म्हणजे हरभरा. आम्ही हुया म्हणतो त्याला हुया. झाडझूड झाली सकाळची आणि बकऱ्याचं दूध काढायचं राहिलं आणि चारा बांधायचा राहिला. मी घरातला पसारा आवरून राहिली आणि सकाळीच आईनं नेला बाहेर हरभरा भाजाले. घरातला पसारा तर आवरला सगळा, फक्त झाडून काढायचं राहिलं. आता चला झाला का हुया भाजणं. चला आणा मग दुधाचं भांड. दूध घेऊ ना काढून. मीच आणू. मी पोटात पडला काय. चाल ना बाई थांबा रे, बांधतो तुम्हाला बी चारा. अजून कोणी ताट घासू राहिलं, कोणी अंग शकू राहिलं. आमच्या इथं झाला हुया अजून एकदम ओके. हे काय चालू आहे मग इकडे लोटांगण पोटांगण पाहिजे इकडे दिसलं का. तर दूध काढून घेतलं आता चारा बांधायचा आहे बैला म्हणतो बकऱ्याले. सकाळीच घरात एवढं पसारा पडते की माहीतच आहे. म्हणजे सगळ्याचाच असते, गोदड्याचा याचा त्याचा. आणि वरून आमच्या गावखेड्यात शेण पाणी ढोरायचं बकरायचं. आणखी म्हणजे घरात आहे तेवढाच पसारा आणि दारात आहे तेवढाच पसारा. आवरायला 8 वाजता. चला मग आज बनणार आहे स्वयंपाकात मुंगाच्या डाळीचा बेसन. मस्त मुंगाची डाळ ठेचून घेतली खलबत्त्यातच. पाट्यावर वाटायचं असते पण काही वाटलं नाही मी. आई त्यात चिचा आणला, चिचायचे बोटक. मग चिचायचे बोटकच आण, टमाटा नाही टाकत. अरे मीच आणीन मग. मस्त बनवतात मुंगाच्या डाळीचं बेसन चिचा टाकून. बोर तर नाही, बोरायचा आगाम झाला. बोर काही वाळून ठेवले नाही. मुगाची डाळ मस्त ठेसून घेतली खलबत्त्यात. त्यात मिरची सगळं. आता चिचायचे बोटकं टाकून मला तर काही बेसन येत नाही, पण आईले विचारून टाकतो. आणि आई काही इकडे आले तयार. चहा ठेवला, चहा घेतो मस्त पिऊन. आता वावरातले काम धंदे काय नाही, तुरी बिरी सगळ्या झाल्या. आता घरचंच आहे. मस्त अशी वड्याले डाळ टाकली आज. बरबटीच्या डाळीच्या वड्या टाकणार. डाळ भिजू घातली, धुयाले बसली होती पण काही अजून भिजली नाही. ते तर म्हटलं स्वयंपाक घ्यावा मग करून. आणि तसंही बी बकऱ्या जायला काही करता येत नाही, वड्या बिळ्या काही टाकता येत नाही. आता मस्त बनवतो बेसन. दाखवतो मी तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. चिचायच्या बोटकायचं बेसन कसं करतात ते. पण पहिले चहा पिऊन घेतो मी. मस्त असे चिचायचे बोटकं आणले. आता मी ते घेतो काढून. काय नाही, फक्त 2-3 टाकावं लागतात चिचायचे बोटकं बेसनात आणि एकदम अशी भारी चव येते. मग आज मुगाच्या डाळीचं बेसनच आहे भिजू घालून. मस्त चिचायचं घेतले. आता चिचायचे बोटकं काढून आता पेटवायचा गॅस. कांदा तर कापून ठेवला आपण पहिले. कांदा ठेवायचा, कांदा टाकायचा कढईत आणि कढईत टाकायचं तेल. आणि डाळी सगळंच टाकायला. काय म्हणतात त्याला, हिरवी मिरची, सांबार, जिरं. फक्त आता चिचीचे बोटकन कांदा गरम करून टाकायचा आहे. मस्त एकदम झटपट रेसिपी आहे ही. कांदा गरम व्हायला बेसन घेतो. हे डाळ घेतो मी याची काढून खाल्लाची.
हम्म? काय मस्त ठेसलं म्हटलं बारीक. तुमच्या हाय आमच्या नाही. याच्यात हळद टाकून घ्यायची जराशी. जिरं तर वाटायला टाकलं होतं पण डबलही जिरं टाकून घेतं कारण बेसनाचं फक्त जिऱ्यानं देते मी. मिरची पाहिजे मस्त. बरोबर सगळं बरोबर असलं की एक नंबर बेसन लागते. जरासं हा कांदा झाला दिसायचं सोडून बेसन. आणि मुंगाच्या डाळीचं द्यायचं बेसन मस्त या सोडून. मस्त घ्यायचं असं फिरून. आमच्या आईची आहे रेसिपी. कारण तिकडल्या खटल्यात आहे वांग आणि आईने काही जमत नाही वांग. तर मग मलाच म्हटली की बेसन कर. तर मग आता करू मी बेसन. बेसन असं मस्त गोटा लागते. आणि याच्यात टाकायचे हे चिचीचे बोटक वरून. आणि चिचीचे बोटकही मस्त शिजतात आणि एक नंबर बेसन लागते चिचीच्या बोटकायचं. अशा पहिले बाया लय करत जा. जेव्हा का मी लहान होती तेव्हा मध्ये लय आवडत होतं पण आता मी काही करत नाही. पण आज बनवलं मस्त चिचीच्या बोटकायचं बेसन. मस्त शिजू द्यावं लागते ते. घट करावं लागते नाही मग काय देते मग. आता होईल खायची खाणं कमी गॅसवर शिजू का होईल. घट होऊ दे म्हणून काय गॅस करू. हे बघ दुकानात आले फक्त मटण आहे ना. बेसन शिजते आता मस्त. त्याला मी घेतो 2-3 पोळ्या टाकूनच. चुलीत काही इजतो नाही. जरासा टाइम लागणार आहे तर मग आज लवकरच करून घेतो. जरासं मटण आहे. मटण तर काही मला खा नाही वाटू राहिलं पण आता रोजच आहे तर टाकूनही द्यायला जात नाही. मस्तपैकी असं बेसन केलं. मटण रोज रोज काही खाऊ वाटत नाही. पण असल्यावर मग टाकूनही देऊ वाटत नाही. तरी मी बेसन केलं आज.